राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर माझ्यासोबत आहेत. बाहेर TV9 मध्ये स्वागत आहे. जर सध्याची परिस्थिती जर बघितली तर कृष्णा आंधळे याच्यासोबत काही घातपात झाला असावा असं आमदार संदीप क्षीरसागर हे म्हणाले होते. मात्र त्यावरच धनंजय मुंडे असं म्हणाले की संदीप क्षीरसागर आणि आरोपी कृष्णा आंधळेंचे काहीतरी संबंध असावेत. कसं पाहता याकडे? मला वाटतं बहुतांश आरोपी पकडले गेलेले आहेत आणि असं काय झालं असेल तर मग त्याचा पुरावा काय असेल तर त्यांनी द्यायला पाहिजे तपास यंत्रणेला, आणि त्यातून मग तपास यंत्रणा काम आपलं करतेच आहे. आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणा आज या घटनेचा तपास जर करतायत तर त्यांच्यापर्यंत पुरावा गेला तर त्यातून तथ्य बाहेर येईल. तर यापूर्वी अंजली दमाने यांनी एक ट्विट केलं होतं की सुदर्शन घोले असतील किंवा इतर तिघांचा मृत्यू झाला असं त्यांनी ट्विट देखील केलं होतं. मात्र त्यात काय पुढे निघालं नाही. आता या घटनेवर अनेक पक्षातील अनेक घटक असतील किंवा वेगवेगळ्या संघटनेतील लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. कधी त्याला बेस असतो, कधी नसतो. त्यामुळे मला वाटतं तपास यंत्रणेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्हीसुद्धा या घटनेचं गांभीर्य त्यांनी लक्षात घेतलेलं आहे, त्या दृष्टीने बघितलं तर तपास यंत्रणा व्यवस्थितरित्या काम करत आहे आणि त्या पद्धतीने त्यातून नक्कीच न्याय भेटेल. मात्र अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तरीही दुसऱ्या फळीतले काही जे नेते आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतात. आता यामध्ये राजकारण असतं आणि बऱ्याच लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात, त्यामुळं कदाचित या गोष्टी होत असतील. पण मला वाटतं योग्य तो निर्णय आमचे नेते अजितदादा योग्य वेळी घेतील. बीड जिल्हा हा बिहार होतोय असं बीड जिल्ह्यातले नेते किंवा बाहेरच्या जिल्ह्यातले नेते असं सध्या कांगावा करताना पाहायला मिळतात. खरंच बीडची वाटचाल बिहारकडे आहे? मला वाटतं अशा उपमा काही बीडबद्दल देणं हे काय मला उचित वाटत नाही वैयक्तिकरित्या. कारण बीड आपला हा भौगोलिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या हा मागास जिल्हा राहिलेला आहे मराठवाड्यातील एक. इथं कनेक्टिव्हिटी नव्हती. पावसाची कमतरता नेहमीच आपल्याला सायक्लिकलरित्या जाणवलेली आहे. इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जशी आता कनेक्टिव्हिटी वाढते, इंडस्ट्रियलायझेशन वाढेल, तसं लोकांना जॉब भेटतील आणि त्यातून बीडची नक्कीच सुधारणा होईल आणि ती होत आहे. आणि एखाद्या घटनेमुळं नाही, पण या सगळ्या आपण जर बघितलं तर ऐतिहासिकरित्या, भौगोलिकरित्या, आर्थिक दृष्टीने हा जिल्हा हा गेले अनेक वर्ष आणि दशकं हा मागासलेला राहिला आहे ना. आता कुठंतरी हळूहळू तो मुख्य मला वाटतं प्रवाहात महाराष्ट्राचे येतो आहे. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर बारामती पॅटर्नची उपमा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्याला देत होते. मात्र आता पहिल्यांदाच असं झालं की बारामतीकर बीडचे पालकमंत्री झाल्यात. काय अपेक्षा असतील किंवा काही परिवर्तन होईल? हो, नक्कीच. आपण जर पाहिलं तर एक आदर्श ठिकाण महाराष्ट्रातलं म्हणून बारामतीकडं आपण पाहतो. आणि अनेक नेते, अनेक लोक नेहमी वक्तव्य करतात की बीडला आपल्याला बारामती करायचं आहे. पण आता मला वाटतं एक सुवर्णसंधी आपल्याला चालून आलेली. ज्यांनी बारामती घडवली, गेले अनेक वर्ष तिथं काम केलेलं आहे, ज्यांचा प्रशासनावर दांडगा अनुभव आहे, छाप आहे, असे आदरणीय अजितदादा पवारसाहेब हे बीडचे पालकमंत्री झाल्यामुळं नक्कीच या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे प्रोजेक्ट चांगले जर राबवले, चांगले अधिकारी बीडमध्ये आणले तर बीडला बारामती करण्यास आपल्याला नक्कीच मदत होईल. आणि अशा प्रकारचे वेगळ्या काही प्रोजेक्ट्स राबवण्यासाठी आम्ही तसे प्रस्ताव तयार केलेले आहेत. ते आम्ही दादांपर्यंत नेऊ आणि नक्कीच ते पालकमंत्री झाल्यामुळं जास्तीचं बजेट येणं, प्रशासनावर त्यांची पकड असल्यामुळं चांगल्या रीतीने सगळे अधिकारी काम करणं हे आपल्याला पाहायला भेटेल. बीड अहमदनगर पूर्वीचा आणि आताचा अहिल्यानगर असा रेल्वेचं जो काम आहे पूर्णतः असं ते. मात्र हा जो रूट आहे तो छत्रपती संभाजीनगरपर्यंत जावा असं काही प्रस्ताव दादाकडे देत आहे? हो, नक्कीच. आता आपण जर पाहिलं तर नगरची आणि बीडची कनेक्टिव्हिटी आता होत आलेली आहे. पण मला वाटतं बीडचे बहुतांश लोक संभाजीनगरला कामानिमित्त नेहमी जातात. काही लोक तर असे आहेत की जे कामाला वर्किंगला तिथं आहेत पण राहायला वास्तव्याला बीडमध्ये आहेत.
तर ते सकाळी जाऊन संध्याकाळी येतात संभाजीनगरहून. आता हायवे तर चांगला झालेलाच आहे. जर येणाऱ्या काळात रेल्वे त्या ट्रॅकवर झाली तर नक्कीच बीडकरांना जॉबसाठी जाणं येणं सोपं होईल तिकडं, आणि तिथून कनेक्टिव्हिटी पुढंसुद्धा संभाजीनगरवरनं बीड रेल्वेची अजून वाढेल चांगल्या रीतीने. तो प्रस्ताव हा मागे त्याचा सर्वे पण झालेला आहे आणि तो प्रस्ताव तसा दादाकडं आम्ही सादर करणार आहोत. गेल्या 2 वर्षापासून बीडमध्ये सामाजिक स्वास्थ्य जो आहे तो बिघडलेला आहे. आता पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी धुरा हाती घेतलेली आहे. कुठंतरी अजित पवार आता मध्यस्थी होऊन इथल्या नागरिकांना काही आव्हान करतील हे समतोलता घडवून आणण्यासाठी? नक्कीच चांगलं प्रशासनात चांगले अधिकारी आणले, त्यांना फ्री हँड दिला, आणि प्रशासनावर ज्या प्रकारे दादा नजर ठेवू शकतात, सूचना देऊ शकतात, काम करून घेऊ शकतात, तर बीडचा सामाजिक सलोखा जो बिघडला आहे तो काही एका व्यक्तीचं काम नाही. आता दादांनासुद्धा बीड हेच काम नाही. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचं सुद्धा पालकमंत्रीपद त्यांच्याकडं आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी काही एक माणूस करू शकणार नाही. पण नेता असा चांगला असला आणि त्याची नजर व्यवस्थित असली आणि काम करण्याचा दृष्टिकोन चांगला असला तर नक्कीच या ठिकाणी एक सांघिक एफर्ट, मला वाटतं सगळ्यांनी मिळून एफर्ट केला तर सगळ्या सामाजिक संघटना असतील, पत्रकार असतील किंवा राजकीय पक्षातील ज्यांना काम करायचं आहे, जातीय सलोखा मेंटेन करायचा आहे, ही सगळी जी परिस्थिती सुधारायची असेल तर नक्कीच एकमेकावर आरोप करण्यापेक्षा ही परिस्थिती सुधारण्याकडं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, आणि ते दादा असले तर नक्कीच त्यामध्ये चांगलं काम इथं उभं राहू शकेल. अनेक वेळा पाहिलं गेलं की पोलीस प्रशासनामध्ये देखील जातीभेद असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नवनीत कामत जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी एक अनोखा उपक्रम आणि संकल्पना राबवली की यानंतर पोलिसांनी आडनावानं हाक मारायची नाही, नावानं हाक मारायची. कसं पाहता त्यांच्या या संकल्पनेकडे? आता त्यांनी जी असं काही वेगळं मांडलं असेल विचार त्यांचे, तर तीच काहीतरी त्याच्या मागं प्रोसेस गेली असणार आहे. नक्कीच या पद्धतीने गेलं तर त्यांना वाटत असेल की चांगला मेसेज हा त्यांच्या टीममध्ये जाईल. तर ते पोलिसांचे हेड आहेत जिल्ह्याचे, तर अशा प्रकारे जर त्यांना वाटत असेल की होत असेल तर नक्कीच आपण प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेतलेलं कधी पण चांगलंच राहील. 30 तारखेला नियोजन समितीची बैठक आहे. अजित पवार देखील उपस्थित आहेत, पंकजाताई देखील उपस्थित आहेत. काही या नियोजन समितीमध्ये कुठला वाटा वगैरे मागण्यात येतोय बीडसाठी, नगरपालिकेसाठी? हो, नक्कीच. बीडचे जे प्रलंबित प्रश्न आहेत बीड विधानसभा क्षेत्रातले, मग त्याच्यात शहर असेल किंवा ग्रामीण असेल, ते आम्ही दादांसमोर मांडणार आहोत. खासकर रस्ते विकासाचा जो प्रोजेक्ट पेंडिंग आहे बीडचा, मुख्य रस्त्यांचा, तो आता दादांकडनं करून घेणं, ज्याचा शब्दही दादांनी वारंवार दिलेला आहे. त्यासोबतच आमचा एक पाणी पुरवठ्याचा लोड एक्सटेन्शनचा इश्यू आहे. त्यासाठी ऊर्जा मंत्री आणि जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडं बैठक लावून दादांकडनं ते काम आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि सोबतच जिल्ह्यातील 2 मंत्री आहेत, त्यामुळं त्यांचे डिपार्टमेंट हे सुद्धा आपल्याला बीड जिल्ह्यासाठी काय चांगलं त्यातून करता येईल, काय नवीन योजना देता येतील, काय जास्तीचं फंड आणता येईल, ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच 30 तारखेला बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे आणि या बैठकीला बीडचे पालकमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता बीडकरांची जी उत्कंठा आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे. विकास कामाचा जो निधी आहे मुबलक मिळेल अशी अपेक्षा आता बीडकरांनाच नाही तर बीडच्या नेत्यांनाही वाटते. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.